पार्थिव शिवलिंग बनवताना त्यामध्ये ह्या दोन गोष्टी का टाकल्या जातात? तर यामधील हे दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. तामिळनाडूमध्ये कांचीपुरम महादेव भारतातील भूमीवर दुनियातील सर्वात विशाल मंदिरांपैकी सगळ्यात मोठ्या मंदिराची गणनामध्ये कांचीपुरम महादेवाचे वर्णन आहेत. एकांबरेश्वर महादेव, तिथे पाषाणाचे शिवलिंग नाही, तिथे दगडाचे शिवलिंग नाही, सोन्या चांदीचे शिवलिंग नाही, हिरे पन्नाचे शिवलिंग नाही, तेथे मातीचे शिवलिंग, पार्थिव शिवलिंगाचे पूजन होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते तर ते तुटत नाही का? दरार पडत नाही का? आपण जेव्हा पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करतो त्यावेळेस त्यामध्ये खूप पदार्थ टाकत असतो. आपण काही टाकू किंवा नका टाकू, पण हे दोन पदार्थ टाकावे. पार्थिव शिवलिंगामध्ये टाकावेत. मक्खन किंवा गाईचे दूध, तूप, दुसरे भस्म, हे दोन वस्तू चांगले पडले जाते आणि पक्के राहते, दरार पडत नाही, त्यासाठी टाकले जात नाही. तर पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करणाऱ्यांनी दोन गोष्टींचे स्मरण अवश्य ठेवावे. पहिले, मातीमध्ये जेव्हा आपण मक्खन, दूध, गाईचे तूप टाकून शिवलिंगाचे निर्माण करतो, ज्यांच्या घरामध्ये वंश वाढत नाही, 20 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्ष झाले असेल, त्यांच्या घरामध्ये मूल होत नसेल, त्यांनाही निवेदन आहेत की प्रत्येक प्रदोष किंवा प्रत्येक शिवरात्रीला महिन्यात प्रदोष येतो, प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते. आपण मातीमध्ये मक्खन, गाईचे दूध किंवा गाईचे तूप, देशी गाईचे मिळून मिक्स करून शिवलिंग बनवून त्याचे पूजन करायला प्रारंभ करावे. 1 वर्ष पूर्ण होणार नाही, भलेही 20 वर्ष झाले असेल, पण आपले गर्भ जरूर राहील हे निश्चित आहे. डॉक्टरांनी सांगितले असेल तरीही आपण बाबावर भरोसा ठेवावे. आपण विश्वास ठेवून शिवांची आराधना करावी. देशी गाईचे दूध, तूप, मक्खन हे मिक्स करून आपण जेव्हा शिवलिंग निर्माण करतो तर आपला वंश पुढे जातो, पुढे वाढतो. आणि दुसरी भस्म. पहिल्या नंबरला आहेत मक्खन, दूध आणि तूप आणि दुसऱ्या नंबरला आहेत भस्म. भस्माचा प्रयोग पार्थिव शिवलिंगाचे निर्माण कराल तर त्या मातीमध्ये थोडेसे भस्म जरूर मिक्स करावे. भस्म कोणत्या गोष्टीसाठी असते? तर भस्म कोणत्या गोष्टीसाठी धारण केले जाते? तर शिवमहापुराण कथा सांगते की तर शरीरामध्ये मोठा आजार येणार असेल, आपण एक साधारण प्रयोग करून बघावे. तर डॉक्टरने एखादा मोठा आजार होणार आहे तर आपण थोडे दिवस देवांचे देव महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला वाटत असेल की आपली तपासणी होणार आहेत आणि आपण ती तपासणी होण्यासाठी जात आहे, आपण डॉक्टरांना दाखवण्यासाठी जात आहेत, तर हा उपाय आपल्याला वाटत असेल की आपल्याला एखादा मोठा आजार आहे आणि होऊ नये त्याच्या पहिले घरात थोडेसे भस्म ठेवले असेल, तो भस्म घेऊन आपण भगवान शिवांना जल अर्पण करण्यासाठी मंदिरात जाल, तर तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी जाण्या अगोदर एक काम जरूर करावे. तर मंदिरामध्ये भगवान शंकरांचे शिवलिंग ठेवलेले आहेत, त्या शिवलिंगापाशी भस्माचे लेपन करावे आणि 1 लोटा जल समर्पित करून त्या भस्माला आपल्या गळ्यावर, हृदयावर लावून देवांचे देव महादेवांचा पंचाक्षर मंत्र नमः शिवाय, षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम
बोलून नंतर आपण तपासणीसाठी जावे. कोणताही मोठा आजार तुमच्या जिंदगीमध्ये येणार नाही. भस्माचे काम काय आहे तर आपल्या रोगाला, आजाराला, आपल्या येणाऱ्या रोगाला, आपली जी तकलीफ आहे त्याला समाप्त करते. भस्माचे हे काम आहेत. तर पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करत आहेत तर त्यामध्ये थोडेसे भस्म टाकले तर आजाराला हरेल. थोडीशी भस्म आपली तकलीफ दूर करेल. भगवान महादेवाच्या शरीरावर लावलेली भस्म साधारण नाही. भस्माला अर्पण करणारा हाही साधारण नाही. भस्म घेणाराही साधारण नाही. तर पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करताना ह्या 2 वस्तू अवश्य त्यामध्ये मिक्स करावे. पहिले आहेत मक्खन, दूध, देशी गाईचे दूध, तूप आणि दुसरे आहेत भस्म. तर हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.